नमस्ते, मी श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण नारळाच्या पाण्यापासून म्हणजे शहाळ्याच्या पाण्यापासून फ्रूट घालून आईस कँडी बनवणार आहे। ही आईस कँडी मुलांसाठी खूप हेल्दी राहणार आहे, म्हणून व्हिडिओ नक्की बघा। सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी नारळाचं पाणी घेतलेलं आहे। तुम्ही इथे हे कोकोनट वॉटर न वापरता शहाळ्याचं पाणी पण घेऊ शकता। त्यानंतर कुल्फी मोल्ड घेतलेला आहे आईस कँडी करण्यासाठी। नंतर फळांमध्ये मी लिची घेतलेली आहे, किवी, ब्लूबेरी, सफरचंद, लाल अंगूर आणि डाळिंबाचे दाणे। तुम्ही आपल्या आवडीनुसार फळांचा वापर करू शकता। सर्वात आधी आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये फळं घालून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व फळं मोल्डमध्ये घालून घेतलेले आहे। अशा प्रकारे बघा, मी सर्व मोल्डमध्ये फळं घालून घेतलेले आहे। आता यामध्ये मी नारळाचं पाणी घालणार आहे। कुल्फी मोल्डमध्ये मी आता कट केलेली फळं आणि नारळ पाणी घालून आईस कँडी सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। 7 ते 8 तासासाठी ही आईस कँडी मी सेट होऊ देणार आहे। तुम्ही रात्रभरही ठेवू शकता। अशा प्रकारे आपली आईस कँडी तयार आहे। मी फ्रीजरमध्ये आईस कँडीला रात्रभर ठेवलं, तुम्ही 7 ते 8 तास पण ठेवू शकता। पण जर तुम्ही रात्रभर आईस कँडीला सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं तर खूप चांगल्याने आईस कँडी तयार होईल। अशा प्रकारे बघा, आईस कँडी तयार आहे। छान हेल्दी आईस कँडी तयार आहे। तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये मुलांकरता आणि स्वतःकरता ही हेल्दी आईस कँडी करून बघा। जर तुम्हाला आईस कँडीची ही रेसिपी आवडली असेल, नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत श्वेता रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।